एकीकडे जगात HMPV व्हायरसने सध्या थैमान घातले, मात्र इकडे बुलढाण्यामध्ये एका वेगळ्याच आजाराने नागरिक धास्तावलेत। या व्हायरसबद्दल ऐकून तुम्ही देखील थक्क व्हाल। हा टक्कल व्हायरस नेमका काय आहे पाहूयात। बुलढाण्यात टक्कल व्हायरसचं थैमान। अवघ्या 3च दिवसात पडतंय टक्कल। अज्ञात आजारानं नागरिक भयभीत। बुलढाणा जिल्ह्यात एक भलताच प्रकार समोर आलाय। शेगाव तालुक्यात टक्कल व्हायरसची साथ आली आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही। तालुक्यातील नागरिकांना अचानक टक्कल पडत असल्यानं गावात भीतीचं वातावरण पसरलंय। तालुक्यातील बोंडगाव, कालवड, हिंगणा या गावातील नागरिकांना अज्ञात आजाराची लागण होऊन चक्क 3च दिवसांत पूर्ण टक्कल पडत असल्यानं नागरिक आता घाबरले आहेत। या प्रकरणी आरोग्य विभागानं गावात धाव घेत सर्वेक्षण सुरू केलंय। ही समस्या नेमकी कशाने उद्भवते ही बाब मात्र अद्याप स्पष्ट झालेली नाहीये। गेल्या 10 दिवसापासून माझ्या गावामध्ये एक अजब आजार पसरलेला आहे। त्याच्यात केस गळती होत आहे आणि गावामध्ये एवढं भीतीचं वातावरण पसरलं असून आणि जवळपास 20 पेशंटचे असे टक्कल पडले। एकदा केस गळती चालू झाली की 5 ते 6 दिवसात पूर्ण टक्कल होते। या बाबतीत मी परवा दिवशी आपले गीते साहेब DHO यांच्याकडे गेलो होतो आणि त्यांना पत्र पण दिलेलं आहे। सुरुवातीला या आजाराची लागण झाल्यानंतर डोकं खाजवणं, नंतर सरळ केस हाती येणं आणि तिसऱ्या दिवशी चक्क टक्कल पडत असल्यानं नागरिक धास्तावले। गेल्या काही दिवसांपासून अनेक नागरिक या आजाराचे बळी ठरले आहेत। त्यात महिलांचाही समावेश आहे। दरम्यान आरोग्य विभागाने याची दखल घेतली आहे। आरोग्य विभागाच्या वतीनं वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य सहाय्यक, आरोग्य सेवक यांच्या वतीनं आता सर्वेक्षण सुरू करण्यात आलंय। सदर नागरिक वापरत असलेला पाणी नमुना ह्या तपासणीसाठी शेगावला पाठवण्याच्या सूचना ग्रामपंचायतला दिलेल्या आहेत व सदर रुग्णांचे प्राथमिक उपचार केलेले आहेत व सदर अहवाल आम्ही मान्य जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय बुलढाणा येथे पाठवलेला आहे। हा सगळा प्रकार विचित्र असला तरी याबाबत आता अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत आणि अनेक दावे देखील केले जात आहेत। दरम्यान आरोग्य विभागानं आणि सरकारनं याची दखल घेऊन नेमकं काय होतंय याचं निदान करण्याची मागणी गावकऱ्यांनी केलेली आहे। मात्र जगभरात सध्या HMPV व्हायरसचं थैमान सुरू असताना बुलढाण्यात मात्र नागरिक टक्कल व्हायरसनं चांगलेच धास्तावलेले आहेत। संदीप शुक्ला, लोकशाही मराठी, बुलढाणा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।